संगीताला तिथून बोलता येत नाहीये बहुतेक आता. तिथे तिचं काय होत असेल कोण जाणे. तिने खरं तर तिथे राहायलाच नको. मीरा, तू आम्हाला इथं का बोलवलंयस? आपल्याला सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय. काय? कुणी? अजय ठाकूरांचा काल फोन आला होता. त्यांना बरेच प्रश्न आहेत म्हणे. म्हणजे ते तिवारी बद्दल आपल्याला हे सगळं तिथे गेल्यावरच कळेल गायत्री. याहून जास्त काल काही नाही बोलणं झालं आमचं. म्हणजे ते राणीबद्दल बरंच काय काय विचारत होते, पण माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. पण आता जावं तर लागणारच. चला. आई, फ्रेश दिसतेस. डॉक्टर म्हणाले की जर आपली रिकव्हरी अशीच होत गेली तर लवकरच घरी जाऊ. जायचंय ना घरी? तर मग वेळेत औषधं घ्यायची, वेळेत जेवायचं आणि डॉक्टरांचं ऐकायचं. ऐकणार आहेस? वा राणी वा, संगीताला जबरदस्त घोडात घेतलंस तू. कमाल आहे तुझी. त्याला पण किती दिवस लागले पाहिलंस ना. जाऊ दे ग, जाता जाता का होईना तुला ते जमलंय ना. क्लिअर आहे मी शरद. तुला खरंच ऍसिडिटी झाली आहे का? रात्रभर झोप नाही झाली माझी. का? त्या तिवारीची डेड बॉडी नाही सापडणार ना. का तुला असं का वाटलं एकदम? जाता जाता काही गोंधळ नको म्हणून. नाही सापडणार. त्या धनंजयच्या डेड बॉडी बद्दल पण असंच म्हणाला होता. त्याच्यावरून तर शिकलोय मी. आणि तिवारीची डेड बॉडी सापडली तरी तो तिवारी आहे हे कोणालाही कळणार नाही. शरद, तिवारीची डेड बॉडी सापडली ना तर पोलीस त्यांचं काम करतील आणि आपलं काम कायमचं बंद पडेल. फाशी नाही झाली ना तरी जेलमध्ये सडू आपण. आणि मला असं आयुष्य नाही जगायचं शरद. तू एकदा तिकडे जाऊन ये ना. जिथे तिवारीची तू विल्हेवाट लावलीस ना तिथे एकदा जाऊन बघून ये. तुला मध्येच काय होतं राणी? मला नाही माहित. ये ना जाऊन चेक तर करून ये. ठीक आहे, जाऊन ये बस. जय हिंद सर. जय हिंद सर, काल रात्री उशिरापर्यंत इथंच होता असं कळलं. काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. सांगतो मी. बसा. असू दे सर. कदम, चहा सांगा जरा. काल मी सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून बघितल्या. त्यात धनंजय सरदेसाई, पटवर्धन, विकी, राणी, गायत्री. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.